दीपक केसरकर यांचा मोबाईल सापडलाय, मोबाईल हरवला अशा उलटसुलट बातम्या येऊन गैरसमज झाला असेल म्हणून मी खुलासा करत असल्याचं केसरकरांनी म्हटलंय। आमदार चित्रा वाघ यांनी काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्यावर टीका केली। यशोमतीताईंच्या बुद्धीला जिहादी ग्रहण लागले असं चित्रा वाघ म्हणाल्या। यशवंत किल्लेदार यांनी मुंबई महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांच्याबाबत भाष्य केले। बाळासाहेबांचे विचार कोणी घेऊ शकत नाही असं पेडणेकर म्हणाल्या। त्यात गैर काय असं म्हणत किल्लेदारांनी पेडणेकरांची पाठराखण केली। शासकीय निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्यात येणारे नव्यानं सुरू होणाऱ्या बांधकाम प्रकल्पांना निर्णय लागू होईल। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। राज ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांची सदिच्छा भेट घेतली। आयुक्तपदी रुजू झालेल्या अधिकाऱ्यांची भेट घेत राज ठाकरेंनी नवीन आयुक्तांना शुभेच्छा दिल्या। सत्तेचा अमरपट्टा स्वतःकडे ठेवण्याचा केंद्राचा प्रयत्न आहे। मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला राज ठाकरेंनी विरोध केलाय। महिला आरक्षण विधेयक लागू करण्याची एवढी घाई का असा सवालही मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उपस्थित केला। बारामती पोटनिवडणुकीत रोहित पवार आणि युगेंद्र पवारांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराला सुरुवात केली आहे। यावरून पुन्हा एकदा विलिनीकरणाच्या चर्चांना उधाण आलंय। मात्र अशी कोणतीही चर्चा आमच्याबरोबर झाली नसून दोन्ही बाजूंना हा विषय संपला असल्याचं छगन भुजबळांनी स्पष्ट केलंय। मला खूप वाईट वाटतंय आणि खेदही आहे। नाशिकमध्ये कॉर्पोरेट जगतामध्ये असं होत असतं। या प्रकरणी कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी अमृता फडणवीसांनी केली। सरशेखच्या मागे इतका का लागला, त्यांच्याकडे पुरावे आहेत। एमआयएम दिसला, मुस्लिम दिसला की यांचा विरोध सुरू होतो असं वक्तव्य इम्तियाज जलील यांनी केलंय। बारामती पोटनिवडणुकीतील उमेदवार सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी क्रीडा मंत्री माणिकराव कुकटे आणि त्यांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते। 2 दिवसांपासून नॉट रिचेबल असणारे सरशेख यांचे वडील युनिस शेख हे आज मुंब्रा पोलीस स्थानकात जबाब नोंदवण्यासाठी उपस्थित राहिले होते। 2 दिवसात आमची भूमिका स्पष्ट करू असं युनिस शेख यांनी विधान केलं। जळगावमधील भोंदूबाबानं 5 ते 6 जणांना फसवलंय तर पीडित महिलेची 11 लाखांची फसवणूक केली। जळगाव पोलीस अधीक्षकांना याबाबतीत सूचना दिल्यात। कोणी गैरकृत्य करत असेल तर चौकशी करून लवकरात लवकर त्याला अटक करण्याचे आदेश दिले जातील असं वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटलांनी केलं। पवार गटाचे नेते प्राजक्त तनपुरे 20 तारखेला राजकीय भूमिका जाहीर करतील। 20 तारखेला मुख्यमंत्री फडणवीसही राहुरीत, त्यामुळे तनपुरे यांच्या राजकीय भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। बारामती पोटनिवडणुकीच्या उमेदवार सुनेत्रा पवारांनी बारामतीचं ग्रामदेवता सिद्धेश्वराचं दर्शन घेतलं। यावेळी त्यांच्या हस्ते पूजा करण्यात आली। यानंतर सुनेत्रा पवार पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी रवाना झाल्या। भोंदूखरात प्रकरणात एसआयटी स्थापन होऊन 1 महिना झालेला आहे, मात्र तपासाची गती वाढत नाही। यामागे नेमकं काय कारण आहे असा सवाल सुषमा अंधारेंनी उपस्थित केला। बेताल वक्तव्य करणाऱ्या सुबोध सावजी विरोधात शिवसेना आक्रमक झाली। सावजीवर 2 दिवसात गुन्हा दाखल झाला नाही तर सुबोध सावजीच्या तोंडाला काळं फासून चोप देण्याचा इशारा शिवसेनेनं दिला। शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंच्या अपघाती मृत्यूवर रोहित पवारांनी एक्सपोस्ट करत संशय व्यक्त केलाय। भोंदूखराची गैरकृत्य उघडकीस येऊ नयेत म्हणून हा अपघात घडवून आणला का अशी शंका उपस्थित करत अपघाताची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली आहे।